गडावर सुद्धा घराणेशाही। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। बीडच्या नारायणगडावर उत्तराधिकारी कोण असावा यावरून मोठा वाद पेटलाय। नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात थोडक्यात। बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडावर सध्या उत्तराधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून मोठा वाद पेटला आहे। गडाचे विद्यमान महंत शिवाजी महाराज यांनी त्यांचे भाचे संभाजी महाराज यांची गडाचे 10वे उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। मात्र या नियुक्तीला पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भक्तांनी तीव्र विरोध केला आहे। गडावर घराणेशाही नको असा नारा देत त्यांनी ही निवड रद्द करण्याची मागणी केली आहे। ही नियुक्ती करताना काही विश्वासांनी पैसे घेतल्याचे गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केले आहे। या वादामुळे 22 आणि 24 जून रोजी गडावर झालेल्या बैठकांमध्ये मोठा गोंधळ झाला। आता यावर तोडगा न निघाल्यास हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तुम्हाला काय वाटतं? नारायणगडासारख्या पवित्र श्रद्धास्थानावर वारसा हक्काने किंवा घराणेशाहीने उत्तराधिकारी नेमणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा।